नमस्कार. आज इथे मी एकाच वाटीने सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे. 1 वाटी गूळ, 1 वाटी तीळ, 1 चमचा तूप आणि पाव वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. तर इथे मी डेसिकेटेड खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही सुक्या खोबऱ्याचा किस घेतला तरीही चालेल. आता त्यानंतर आपल्याला कढईमध्ये तीळ भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि तीळ खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. तीळ बारीक असल्यामुळे लवकर भाजतात. इथे तीळ मी गावरान घेतलेले आहेत. तुम्ही पॉलिशचे तीळ घेतले तरीही चालेल. भाजल्यानंतर ते थोडेसे फुगतात. आता इथे आपले तीळ भाजून झालेले आहेत. आता गॅसची फ्लेम एकदम लहान करायची आहे आणि त्यानंतर यामध्ये खोबऱ्याचा किस घालायचा आहे. अगदी 1 मिनिटात हा खोबऱ्याचा किस या तिळासोबत भाजला जातो. खोबऱ्याचा किस लवकर भाजतो. याला खूप आपल्याला भाजायचं नाही, नाहीतर आपला तयार होणारा पदार्थ कडवट लागेल. आता तीळ आणि खोबरं अगदी व्यवस्थित भाजले गेले आहे. ते एका ताटलीमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे. तीळ आणि खोबरं हे दोन्ही थंड झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याचा आपल्याला असा थोडासा जाडसर कूट तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता. खूप बारीक करायचं नाही. खूप बारीक केलं तर याला तेल सुटते. त्यानंतर त्याच वाटीने गच्च भरून इथे मी गूळ घातलेला आहे. आता हे तिन्ही जिन्नस एकजीव करून असे मिक्सरला बारीक फिरवायचे आहे. त्यानंतर कढईमध्ये 1 चमचा तूप घालायचे आहे आणि हे आपण तयार केलेलं मिश्रण या कढईमध्ये घालायचं आहे. गॅसची फ्लेम मात्र लहानच ठेवायची आहे. या मिश्रणाला सतत असं हलवत राहायचं आहे. आता हे मिश्रण जसं जसं गरम होईल तसं तसं यामधील गूळ वितळत जाईल आणि हे मिश्रण ओलसर होईल. त्यानंतर यामध्ये आपल्याला विलायची पूड घालायची आहे आणि असं सतत याला हलवत राहायचं आहे. तुम्ही पाहू शकता सुरुवातीला मिश्रण खूप कोरडं होतं आणि आता ओलसर झालेलं आहे. आता तुम्ही म्हणाल कुठपर्यंत हे मिश्रण आपल्याला हलवत राहायचं आहे. जोपर्यंत या मिश्रणाचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत. या स्टेपला हे मिश्रण आता तयार झालेलं आहे. त्यानंतर ताटलीला तूप लावून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण या ताटलीमध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे. ओतल्यानंतर हे चांगलं व्यवस्थित अगदी दाबून पसरून घ्यायचं आहे. आता हे काम आपल्याला पटापट करायचं आहे. जर आपण उशीर केला तर हे मिश्रण भुसभुशीत होईल आणि याच्या वड्या पडणार नाहीत. तर आपण तिळगुळाच्या वड्या करणार आहोत. ज्यांना तिळगुळाचे लाडू किंवा वड्या करताना पाकाचं टेन्शन येतं किंवा पाक जमत नाही, त्यांनी अशा पद्धतीने लाडू किंवा वड्या करावेत. या मिश्रणाचे लाडूसुद्धा आपल्याला करायला जमतात. आता हे मिश्रण व्यवस्थित थापले गेले आहे. याच्या आपण लगेचच वड्या पाडून घ्यायच्या आहेत. जर थोडासा जरी उशीर केला तर याच्या वड्या पडत नाहीत. मिश्रण लगेचच भुसभुशीत होते. तर इथे आपल्या तिळगुळाच्या वड्या तयार झाल्या आहेत. या वड्या ज्यांना दात नाहीत ते सुद्धा खाऊ शकतात. बघा, या वड्या अगदी सहज निघतात. यातीलच एक वडी मी तुम्हाला दाखवत आहे. खूप छान ही वडी तयार झाली आहे. या तिळगुळाच्या वड्या करण्यास फारसा वेळ लागत नाही. फक्त 5 ते 10 मिनिटात या वड्या तयार होतात. सर्वांना जमतील अशा या तिळगुळाच्या वड्या आहेत. इथे आपल्या तिळगुळाच्या मऊ अगदी वड्या तयार झालेल्या आहेत. त्यातीलच एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवत आहे. अगदी पटकन ही वडी तुटते आणि एकदम अशी सॉफ्ट झालेली आहे. चला तर मग या संक्रांतीला आणि थंडीत या वड्या तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.